मधनं बातमी आलेली आहे। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये 15,000 क्युसेक्सनं विसर्ग केला जातोय। पुणे मनपा विभागीय आयुक्तांसह सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। नदीपात्रात जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केलेला आहे। मुख्यमंत्री कार्यालयाने नागरिकांनी वारकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन देखील यावेळेला केल्याचं पाहायला मिळतंय। तर मुठा नदीच्या पाणी पात्रात वाढ होत असल्याने महापालिकेचं पथक नदीपात्रात दाखल झालंय। डेक्कन परिसरातील मुठा नदीपात्रातील लोकांना सध्या इतरत्र हलवलं जात असल्याची माहिती मिळते। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली। खडकवासला धरणातून नदीमध्ये 15,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे। तरी आपण नदीपात्रामध्ये असलेली वाहने, गाड्या, जनावरे सुरक्षित स्थळी हलवावी याची कृपा नोंद घ्यावी। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे हे थेट या पूर्ण घटनास्थळावरून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। प्रदीप, खरं म्हणजे खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। 15,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्याच पार्श्वभूमीवरती यंत्रणांकडून जो आहे तो आता अलर्ट देण्यात येतोय। काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। खरं तर खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडतोय। त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की जवळपास 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येतोय। हळूहळू पाणी जे आहे ते आता डेक्कनच्या नदीपात्रातल्या रस्त्यावरती यायला सुरुवात झालेली आहे। मात्र नदीपात्रामध्ये जे लोक राहतात त्यांना सुद्धा पाटबंधारे विभाग असेल, पुणे महानगरपालिकेकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपण तातडीनं इथली घरं जी आहेत ती खाली करावी। सध्या आपण पाहतोय की ही घरं जी आहेत ती खाली करण्याचं काम सध्या पुणे महानगरपालिकेकडून केलं जाते। जवळपास 10 ते 15 घरं जे आहेत ते डेक्कनच्या नदीपात्रामध्ये या ठिकाणी राहतात। ज्यांचा व्यवसाय जो आहे तो या नदीपात्रामध्ये सुरू असतो। मात्र आपण पाहतोय की हे सगळे नागरिक जे आहेत आता आपलं सामान घेऊन सुरक्षित ठिकाणी जाताना पाहायला मिळतात। जी लहान चिमुकली मुलं आहेत त्यांच्या जीविताला कोणताही रात्रीच्या वेळी धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी जी आहे ती सध्या पुणे महानगरपालिकेकडून घेण्यात आलेली आहे। आणि डेक्कनच्या नदीपात्रामधली ही घरं आपण पाहतोय की खाली करण्यात आलेली आहेत। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून थेट पुणे महानगरपालिका पाटबंधारे विभागाशी समन्वय जो आहे तो ठेवला जातोय आणि नदीपात्रातल्या रस्त्यावरती कोणी येणार नाही याची खबरदारी जी आहे ती घेतली जाते। मात्र पोलिसांकडून काही वेळापूर्वी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी सायरनच्या माध्यमातून नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की रात्रीच्या वेळी जर कदाचित खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामध्ये पावसाचा जोर राहिला तर आणखी काही हजार क्युसेक वेगानं पाणी जे आहे ते नदीपात्रामध्ये सोडलं जाऊ शकतं। आणि त्यासाठी आपण पाहतोय की पोलीस असतील, त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, ती सगळी यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवरती काम करतात। संपूर्ण सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।